जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचा श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मृदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. य कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 105. विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्यासारखे चाल बापा मना कल्पना सोडी संसार तापा. श्रीराम. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. श्रीराम. मना कोप आरोपणा ते नसावी मना बुद्धी हे साधू संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी मना होई रे मोक्ष भागी विभागी. श्रीराम. मना सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रिये विनवा चाळता ते निवारी तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. जनी वादवे वाद सोडून द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तो चितो शोक संतापहारी तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. तुटे वाद संवाद त्याते म्हणावे विवेके अहं भाव याते जिनावे. अहंता गुणे वाद नाना विकारी तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. हिताकारणे बोलणे सत्य आहे हिताकारणे सर्व शोधून पाहे. हिताकारणे बंड पाखांडवारी तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. जनी सांगता ऐकता जन्म गेला हरिवादवे वाद तैसा चिठेला. कुठे संशयो वाद हा दंभधारी तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. जनी हित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडून राहे. श्रीराम. फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसेंदी साभ्यंतरी गर्वसाचे. क्रिये विनवा चाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तूची शोधून पाहे. श्रीराम. तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहं भाव हा पालटावा. जनी बोलण्यासारखे आचरावे
क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे श्रीराम. बहुश्रापिता कष्टला अंबऋषी तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोषी. दिला क्षीरसिंधू तया उपमानी निपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम. दुरुले करू बापुडे दैन्यवाणे कृपा भाकिता दिदली भेटी जेने. चिरंजीवता रांगणी प्रेम खाणी निपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम. गजेंद्रू महासंकटी वास पाहे. जय जय रघुवीर समर्थ. दशक 18वा समास 7वा जनस्वभाव निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव. म्हणजे मला काही देव ऐसी वासना श्रीराम. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता. जैसे काहीच सेवा न करता स्वामी समागती श्रीराम. कष्टे विन फळ नाही कष्टे विन राज्य नाही. केल्या विण होत नाही साध्य जनी श्रीराम. आळसे कामनासते हे तो प्रत्ययास येते. कष्टाकडे चुकावी ते हीन जन श्रीराम. आधी कष्टाचे दुःख सोसिती ते पुढे सुखाचे फळ भोगिती. आधी आळसे सुखावती त्यासी पुढे दुःख श्रीराम. एहलोक अथवा परलोक दोहींकडे सारिकाची विवेक. दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे श्रीराम. मेळविती तितुके बक्षिती ते कठीण काळी मरोण जाती. दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले श्रीराम. एहलोकीचा संचितार्थ परलोकीचा परमार्थ. संचिते विण व्यर्थ जीत मेले श्रीराम. एकदा मेल्याने सुटेना पुन्हा जन्मोजन्मी यातना. आपणास मारी वाचविना तो आत्महत्यारा श्रीराम. प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित. या कारणे जन्म मृत्यू केवी चुके श्रीराम. देव सकळ काही करीतो ऐसे प्राणी मात्र बोलतो. त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला श्रीराम. विवेकाचा लाभ घडे जेणे परमात्मा ठाई पडे. विवेक पाहता सापडे विवेकी जणी श्रीराम. देव पाहता आहे एक परंतु करीतो अनेक. त्या अनेकास एक म्हणून एकी श्रीराम. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. कळल्या विण कितेक जीव उगेच बोलती श्रीराम. उगेच बोलती मूर्खपणे शहाणपण वाढा या कारणे. तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले श्रीराम. जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले. एरते बोलतची राहिले करंटे जन श्रीराम. करंट्याचे करंट लक्षण समजून जाती विचक्षण. भल्याचे उत्तम लक्षण करंट्यास कळेना श्रीराम. त्याची पैसावली कुबुद्धी तेथे कैची असेल शुद्धी. कुबुद्धी तेची सुबुद्धी ऐसी वाटे श्रीराम. मनुष्य शुद्धीच सांडावे त्याचे काय खरे मानावे. जेथे विचाराच्या नावे शून्याकार श्रीराम. विचारे एहलोक परलोक विचारे होतसे सार्थक. विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास 7वा. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. अंतर्देव निरूपण. ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचळ. तयास म्हणती सकळ देव ऐसे श्रीराम. देवाचा ठावची लागेना एक देव नेमस्त कळेना. बहुत देवी अनुमानेना एक देव श्रीराम. म्हणून विचारासावा विचारे देव शोधावा. बहुत देवांचा गोवा पडोची नये श्रीराम. देव क्षत्री पाहिला त्यासारिका धातूचा केला. पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती श्रीराम. नाना प्रतिमा देवांचे मूळ तोहा क्षत्रदेवची केवळ. नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे श्रीराम. क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयाचा. तंत लागला मुळाचा अवताराकडे श्रीराम. अवतारी देव संपले देहे धरुणी वर्तोन गेले. त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम.
त्यातीही देवास ज्याची सत्ता तो अंतरात्माची पाहता करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे श्रीराम. युगानयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा श्रीराम. आत्मा वर्तवितो शरीर तोची देव उत्तरोत्तर जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तवी श्रीराम. तो अंतर्देवच कधी धावा घेऊन तीर्था जाती प्राणी वा पुढे कष्टती देवासनेनता श्रीराम. मग विचारिती अंतःकरणी जेथे तेथे धोंडा पाणी उगेची वणवण हिंडोणी काय होते श्रीराम. ऐसा जासी विचार कळला तेने सत्संग धरिला सत्संगे देव सापडला बहुत जनासी श्रीराम. ऐसी हे विवेकाची कामे विवेकी जाणतील नेमे अविवेकी भुलले भ्रमे त्यास हे कळेना श्रीराम. अंतरवेधी अंतर जाणे बाहेर मुद्रा काहीच नेणे म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती श्रीराम. विवेके विन जो भाव तो भावची अभाव मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन श्रीराम. पाहत समजत सेवटा गेला तोची विवेकी भला तत्वे सांडुणी पावला निरंजनी श्रीराम. आरे जे आकारासी येते ते अवघेच नासोन जाते मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे श्रीराम. चंचल देव निश्चळ ब्रह्म परब्रह्मी नाही भ्रम प्रत्यय ज्ञाने निभ्रम होई जेते श्रीराम. प्रचिती विण जे केले ते अवघे व्यर्थ गेले प्राणी कष्टोची मेले कर्म कचाटे श्रीराम. कर्मा वेगळे न व्हावे तरी देवास कासया बजावे विवेकी जाणती स्वभावे मूर्खनेने श्रीराम. काही अनुमानले विचारे देवा हे जगदांतरे सगुणाकरिता निर्धारे निर्गुण पाविजे श्रीराम. सगुण पाहता मुळास गेला सहजची निर्गुण पावला संगत त्यागे मोकळा झाला वस्तुरूप श्रीराम. परमेश्वरी अनुसंधान लाविता होईजे पावण मुख्य ज्ञानेचे विज्ञान पाविजे ते श्रीराम. ऐसी हे विवेकाची विवरणे पहावी सुचितंतःकरणे नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोद्धार श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरदेव निरूपण नाम समास 8वा. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. बंधुनिया आदिपुरुष बोलो निद्रेचा विळास निद्रा आलिया सावकास जाणार नाही श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. निसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती उडाले सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक गुणेसी बाणावे जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ तो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देह्याचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला
महानुभाव संत जनी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमल ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता सोये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीना विमल ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशानी मुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरी भक्त तो शक्त कामा समारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुची कुळवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत तया वीणा मुचा परमार्थ सिद्धिते न पवे सर्वथा साया अम्मासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडोण आम्ही जन कोणाप्रती मागावे म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आनिकाची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे हरी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चाप बाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।